कोणत्याही प्रोड्युसरला, फर्स्ट टाइम प्रोड्युसरला बनवणं हे खूप सोपं आहे, खूपच सोपं आहे. काहीच नाही, आपण करूच शकतो ते. पण फिल्म बनल्यानंतर त्याचं पुढे काय करायचं, ती कशा प्रकारे सेल करायची, तिचं कसं मार्केटिंग करायचं, ह्या गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत आणि त्या खूप कठीण आहेत. आणि त्या नवीन एखादी व्यक्ती प्रोड्युसर म्हणून येत असेल, मी माझ्या अनुभवावरनं सांगते की मी जरी ह्या इंडस्ट्रीमधली असली तरीही मला खूप त्रास झाला, खूप कठीण गोष्टींना सामोरं जावं लागलं. आणि मला स्टील असं वाटलं की मी ह्या गोष्टी आधी करायला पाहिजे होत्या, मी ह्या गोष्टी आधी माहिती करायला पाहिजे होत्या. सो मी ते सगळ्यांना सांगू इच्छिते की प्लीज कोणालाही प्रोड्यूस करायचे, फिल्म म्हणा किंवा थिएटरमध्ये म्हणा किंवा सिरियल म्हणा, तर प्लीज नंतरचा विचार आधी करा. फिल्म कितीही छान तुम्ही बनवली, कितीही सुंदर जरी, असं म्हणतात ना की अरे तुमची फिल्म चांगली झाली असेल, तुम्ही फिल्म चांगली केली असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत, असं काही नसतं. शेवटी मी म्हणते की हे सगळं ना नशिबाचा भाग आहे. प्रत्येक चित्रपट जसं आपण प्रत्येक व्यक्ती एक नशीब घेऊन येते, तिचं हॉरोस्कोप लिहिलेलं असतं, तशीच ती फिल्म सुद्धा ज्या क्षणी तिची बांधणी सुरू होते त्यावेळेस तिचा जन्म होतो आणि तिची पत्रिका बनते या फिल्मचं काय होणार आहे. नमस्कार मंडळी, खूप दिवसांच्या ब्रेक नंतर आज मी आलेली आहे आपल्या भेटीला अमृता फिल्मच्या 1on1 या कार्यक्रमात. आज आपल्याकडे जी पाहुणी आलेली आहे गप्पा मारायला, ती म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीतील आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील एक सुंदर अभिनेत्री. तिच्याविषयी मी काय सांगणार, आपण गप्पाच मारूया डायरेक्ट तिच्याशी. सोनाली खरे. नमस्कार. नमस्कार सोनाली, कशी आहेस? मी मस्त आहे. आणि गप्पा सगळ्या राहू देत, मला आधी एक प्रश्न तुला विचारायचा. तू काय मेंटेनन्स साठी काय करते? अरे बापरे, स्किन इतकी सुंदर आहे, ग्लो होते. स्पेशल माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना याचं रहस्य हवंय. मला असं वाटतं ना की एकतर पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं आपल्याला आपल्या आजी पणजी वगैरे ह्या सगळ्यांकडनं नॅचरली आलेलं असतं आणि मग ते आपल्या हातात असतं की आपण त्याची किती काळजी घेतोय. ते जे वरदान मिळतं आपल्याला त्याला आपण रिस्पेक्ट, त्याचं ग्रॅटिट्यूड असतो की नाही. तर त्यामुळे मोस्टली तर हे सगळं त्यांचीच देण आहे आणि त्यामुळे आय एम व्हेरी ग्रेटफुल. पण अदरवाईज मी फार काही करत नाही. आता तुमची स्किन बघा किती सुंदर आहे. मी तुम्हाला विचारणार होते हा प्रश्न की तुम्ही काय करता, की आता पण म्हणजे देर इज नो रिंकल, देर इज सो मच ग्लो ऑन युअर फेस. नाही पण फेस इज लाईक सो ग्लोईंग. सो मी फार काही करत नाही. म्हणजे मला बरेच वेळा असं इन्स्टावर म्हणा किंवा ह्या सगळ्यांवर येतं की केसांसाठी काय करतेस, चेहऱ्यासाठी काय करतेस, पण मी खरंच खूप काही असं नाही करत. देवाची मला असं वाटतं ते आतलं सौंदर्य असतं, तुमचं मन असतं ते चेहऱ्यावर रिफ्लेक्ट होतं. अरे बापरे, आजचा आपलं जो हे माझा एपिसोड मला खूप मस्त खुश करून पाठवणार आहे घरी. नाही पण मी एक करते की पहिल्यापासून म्हणजे साधारण एक 18 वर्षाची झाल्यानंतर वगैरे मी बेसिक घरातल्या आपल्या किचनमध्ये ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये मी खूप बिलीव्ह करते. ते म्हणजे बेसन, मुलतानी दही, टोमॅटोचा रस, बटाटा कच्चा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा करत होते. मग नंतर आपल्या कामाच्या बाबतीत ते राहून जातं. पण येस, बिकॉज आपण एवढा मेकअप आम्ही वापरतो सतत आणि आम्ही जेव्हा आधी डेली सोप मी करायचे तेव्हा तर जवळजवळ सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत चेहऱ्यावर मेकअप असतो. महिन्यातनं एकदा फेशियल करणं हे खूप गरजेचं होतं त्या दरम्यान तरी, की ती पूर्ण स्किन आतनं क्लीन झाली पाहिजे, नाही तर त्या स्किनला ब्रीद करायलाच मिळत नाही. आणि शक्यतो जेव्हा शूटिंग नसतं तेव्हा तर आय टोटली अवॉइड एव्हरीथिंग, की काहीच मी चेहऱ्यावरती लावत नाही, की जसं आहे तसंच चालेल मला. आय अग्री. माझं पण दूरदर्शनवर बातम्या देत असताना सतत मेकअप मध्ये चेहरा, आणि मेकअप मी सुंदर दिसण्यासाठी नाही, त्या लाईट पासून वाचवण्यासाठी आपली स्किन आपल्याला मेकअप करावा लागतो. बरोबर. दूरदर्शन सोडल्यानंतर मेकअप नाही करायचा. खरंच म्हणजे इतका कंटाळा येतो ना. म्हणजे बऱ्याच वेळा मग मी अशा फंक्शनला वगैरे जाते आणि तिथे सगळ्या जणी अशा खूप
तयार होऊन आलेल्या असतात आणि तेव्हा असं मी फारच लाईट काहीतरी नुसतीच लिपस्टिक लावले म्हणा किंवा असं करून जाते आणि मग आय फील आणि त्यांना असं वाटत असेल की काय म्हणजे कशी आली आहे, हिने काहीच मेकअप लावला नाही. पण आय डोंट केअर, मला काही फरक पडत नाही की त्यांना जर काय असं वाटत असेल. पण मला असं वाटतं की नाही बाबा, माझ्या स्किनला आता श्वासोच्छ्वास करायचा आहे, त्यामुळे मला आता काही लावायचं नाही. माझ्या दृष्टीने मेकअप करणं म्हणजे डार्क लिपस्टिक लावणे, अगदीच कुठे वाटलं तर आयब्रो पेन्सिल. करेक्ट, ऍब्सोल्युटली. म्हणजे आता माझं ना वयो परतवे असं थोडस आयब्रोज वगैरे काय पण खरंच तर मी तेवढं फक्त करते आणि लिपस्टिक लावते की झालं बस, छान वाटतं की. आता तू हे सांगतेस, तू डान्स शिकलीयस, गाणं शिकलीयस, सगळं स्पोर्ट्स, योगा, सगळ्या गोष्टी केल्या ज्या एका हिरोईनला लागतात. तर तू पहिल्यापासून ठरवलं होतंस का मी हिरोईन होणार म्हणून? हिरोईन होण्यासाठी पण स्वतःला लहानपणापासून तयार केलंस? नाही, अजिबातच नाही. म्हणजे आताच्या मुलांमध्ये जेवढी क्लॅरिटी आहे ना, मला नाही वाटत की आमच्या जनरेशनच्या वेळेस त्यांना मला एवढी क्लॅरिटी होती की मला ना मोठं होऊन हेच बनायचं. आम्हाला म्हणजे मला हेही व्हायचंय, मला हेही व्हायचंय, मला तेही व्हायचंय, असं माझं झालेलं होतं. म्हणजे मला एअर होस्टेस व्हायचं होतं, मग मला काय म्हणतात त्याला सायकोलॉजिस्ट व्हायचं होतं, अशा बऱ्याच गोष्टी होत्या. पण ऍक्टिंग करायची आणि ऍक्टिंग मध्ये जायचं हे कधीच मला वाटलं नव्हतं. ऑफकोर्स माझी आई आणि वडील आणि माझे मामा गोविंदराव पटवर्धन, सो आमच्या घरात कलेचा सतत वावर होताच. पण आईला सतत मी संगीत नाटकातनं कामं करताना बघितले, नॉट ऑन प्रोफेशनल लेवल बट हॉबी म्हणून. तर तेव्हा असं कधी विचार नाही केला. पण याच आईची खूप इच्छा होती की मी या क्षेत्रामध्ये यावं, त्यामुळे आईने मला कायमच प्रोत्साहन दिलं. आणि मग तिच्याच एका शूटच्या दरम्यान दूरदर्शनसाठीच ऍक्च्युली शरण बिराजदार होते जे, त्यांनी ते काही छोटे छोटे स्टोरीज करेक्ट, आणि ते छोटे छोटे स्टोरीज करायचे आणि आईने त्याच्यामध्ये काम केलं होतं. आणि त्यांनी मला सांगितलं की तू करशील का एका आमच्या स्टोरीमध्ये काम? तर माझं असं झालं की नाही, मला काही जमणार नाही, मला काही डायलॉग वगैरे येत नाहीत आणि मी त्याच्यामध्ये आय एम नॉट कॉन्फिडेंट. ते म्हणाले तू फक्त पासिंग शॉट देशील का? मी म्हटलं हा, काय म्हणतात हिरोच्या स्वप्नात ती मुलगी येत असते असं. म्हटलं चालेल, हे छान आहे. आणि इथेच वरळी सी फेसलाच आम्ही तो सीन शूट केला आणि त्याच्यामध्ये फक्त आले गेले असे 2 वेळा त्यांच्या कॅमेरा समोरनं माझा चेहरा असा दाखवून फक्त गेले. आणि आय वाज लाईक की हा छान आहे, मस्त वाटलं. त्या दिवशी आई पण होती आणि सगळं. आणि मग त्यानंतर मग अजून एक रोल आला दूरदर्शनचाच की ज्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की एखादा फोनकट वगैरे असेल, दामिनी का बंदिनी सिरियल होती, बंदिनी सिरियल होती. तर मी म्हटलं चालेल, मग मी ते केलं. आणि मग ना त्याच्यामध्ये ना मला थोडी अशी गोडी वाटायला लागली आणि असं जाणवायला लागलं की हा मला आवडतंय हे मी जे करते ते. आणि मग म्हटलं आवडतंय आपल्याला तर मग बघूया ना करून आणखीन जमतंय की नाही. तो मग मी म्हटलं की चला, मग मी फोटो शूट केलं. आणि मला पहिली गार्डन फूड्स आपण जे खातो ना, फरसाण आणि गार्डनचे हे सगळं, त्यांनी मला बोलवलं एका प्रिंट शूटसाठी विटीला. आणि माझ्यासाठी सगळंच नवीन होतं. मी राहत होते डोंबिवलीमध्ये, त्यामुळे आणि कॉलेज माझं होतं मुलुंडला. सो माझं असं झालं बापरे एवढ्या लांब जायचंय आणि एव्हरीथिंग वॉज न्यू फॉर मी. एखाद्या डोंबिवलीला छोट्याशा घरातल्या मुलीला अचानक एवढ्या सगळ्या ठिकाणी मोठ्या ठिकाणी जायचंय. पण माझी आई जाम खमकी होती आणि बिंदास जा, काही घाबरायची गरज नाहीये काही. आणि आमच्या एका ओळखीच्यांच्या थ्रू पण आलेलं होतं. मग मी तिथे गेले, त्यांचा एक असा छोटासा स्टुडिओ होता. आणि मग त्यांनी ते म्हणजे की कसं आपण नेहमी फोटोला कसे असे उभं राहतो आणि तसं नाही, तिथे मग त्या प्रोडक्टसाठी कसं उभं राहायचं, मग ते प्रोडक्ट हातात कसं घ्यायचं, मग तो खाताना एक्सप्रेशन्स पण दिले पाहिजेत तसे की वा वा काय सुंदर आहे वगैरे. आणि असं करून ते मी फोटोशूट केलं. आणि फोटोशूट संपल्या माझ्या हातामध्ये मला 4,000चा चेक देण्यात आला त्यावेळेस, म्हणजे जवळजवळ 2001 मध्ये. आणि माझं असं झालं 4,000 म्हणजे त्यावेळेला हो. आणि लगेच, आता असे लगेच पैसे मिळत नाही, तेव्हा म्हणजे लगेच शूट संपला आणि हातामध्ये चेक. म्हटलं हे तर छान आहे, इथे कामाला पण मजा येते, इथे पैसेही लगेच चांगले मिळतात. आणि मग असं एकादेक मग देवाच्या कृपेने चांगली कामं येत गेली, चांगली माणसं मिळत गेली. आणि हिंदीमध्ये मला एक फिल्म आली तेरे लिए नावाची, जी मी केली. अशीच सगळी यंग मंडळी होती, बँड होता, म्युझिक बँड, त्याच्यावरती ती फिल्म होती. आणि त्यासाठी मला केस छोटे कापायचे होते आणि मला अजिबात कापायचे नव्हते. मी त्यांना इतकं सांगितलं की आपण विग वापरूया, आपण हे करूया. नाही, मग त्याच्यामध्ये एक नॅचरल फील येणार नाही. आणि
जुहूचं तेव्हा सेंटॉर हॉटेल होतं, बरोबर. आता ते काहीतरी वेगळं झालं, तेव्हा सेंटॉर त्याचं नाव होतं. आणि तिथे जाऊन त्या पार्लरमध्ये त्यांनी मला नेलं आणि माझे केस कापले. मी एवढी रडलीये त्या दिवशी, मी एवढी रडलीये ढसा की जसं काय कोणी मेलंय वगैरे की काय. कारण आय वॉज सो इन लव्ह विथ माय हेअर, अजूनही आहे. त्यामुळे कधी माझा नवरा म्हणतो ना की हिला जर काय खुश करायचं असेल आणि कोणाला हिच्या गुड बुक्स मध्ये यायचं तर काय म्हणायचं, वाव तुझे केस किती छान आहेत. हो, मी तिला खरंच म्हणणार होते किती छान आहे. पण आधीच तुला म्हणत होती तुझी छान. नाही जरा थोड्या वेळाने संधी मिळाली की नाही. त्यामुळे मला ते माझं थोडं ऑब्सेशन आहे. सो ते माझ्यासाठी फारच हे होतं, पण एक झालं आणि ती फिल्म केली. पण ना समहाऊ मला हिंदीमध्ये, जरी आम्ही एकाच वयाची सगळी त्याच्यामध्ये मंडळी होतो, संजय गडवी जे ज्यांनी धूम वगैरे सगळ्या फिल्म्स केल्या, ती त्यांची पहिली फिल्म होती ऍज अ डिरेक्टर. आणि प्रीतम आपल्याला माहिती आहेत म्युझिक डिरेक्टर, त्यांची पण ती पहिली फिल्म माझं. आणि त्यामुळे गाणी ती खूप फेमस होती त्यावेळेस. तर महिनाभर आमचं शूट हैदराबादमध्ये होतं, त्याच्या आधी वर्कशॉप्स होते, सगळं झालं. एखादी त्याच्यामध्ये मी एक सिरियल पण केली हिंदीची कुठलीतरी ऍज अ स्मॉल रोल. पण मला ना समहाऊ असा फील आला की आय एम नॉट एन्जॉईंग हिंदी. म्हणजे मी मराठीमध्ये करत होते, तर मराठीमध्ये सगळेच जण म्हणतात आताही, पण तेव्हा जास्त होतं. आता मी म्हणेन थोडं बॉन्डिंग आणि थोडं आपलेपणा थोडा कमी होत चाललाय आणि जास्त प्रोफेशनलिझम आलाय, जे वाईटही नाहीये. पण त्यावेळेस ना खूप असं प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंट वाटायचं. सो कदाचित मला ते खूप आवडलं होतं की इथे आपल्याला मान आहे, सन्मान आहे, चांगली प्रेमळ माणसं आहेत. म्हणजे तेव्हा माझी पहिली सिरियल होती आय थिंक फुल फ्लेजेड अशी किमया गार आणि सुकन्या मोनींबरोबर आभाळ माया. सो त्या सगळ्या मंडळींमध्ये ना आसावरीताई म्हणा किंवा सुकन्याताई यांच्यामध्ये खूप एक सिस्टरली फील होता. त्या इतक्या सांभाळून घ्यायच्या. आणि मग असं झालं की यार नको यार, जर का मी इथे ह्या ऍटमॉस्फिअरमध्ये कम्फर्टेबल आहे, फील करते, ऍट होम फील करते, तर मी हेच करीन ना. मग कशाला मी उड्या मारत बसू, आणखीन कुठे जात बसू. त्यामुळे मग मी मराठीमध्येच कंटिन्यू केलं आणि आय नेव्हर लुक्ड इन टू हिंदी. मे बी असंच कधी कुणी बोलावलं आणि छान वाटलं केलं तर ठीक आहे. बट आता मी जरा थोडंसं काय म्हणतात ना, आता असं झालं की नाही, आता थोडं वेगळं काहीतरी करूया, म्हणून मी आता हळूहळू थोडं प्रयत्न करायला लागले. पण हा एक छान सुखद धक्का आहे मी असे, कारण आजपर्यंत जे कोणी इथे गप्पा मारायला आले माझ्याशी किंवा इतरही ऐकलंय आपण की मराठीपेक्षा हिंदीमध्ये छान, मराठीपेक्षा हिंदीमध्ये छान. ते खूप रिस्पेक्ट देतात, खूप पैसे जास्ती मिळतात. त्यामुळे हिंदीमध्ये 4 मराठीत काम करणं आणि हिंदीत काम करणं हे सारखं, असं अनेकदा ऐकलं. आणि तुझ्यातून असं ऐकल्यानंतर मला फार बरं वाटलं. हो, म्हणजे तुला मराठी इंडस्ट्रीमध्ये सेफ वाटतं, कम्फर्टेबल वाटतं. खरे, म्हणजे येस ऑफकोर्स हिंदीमध्ये पैसे जास्त आहेत, पण शेवटी प्रत्येकाच्या जास्त नाही. मला माझ्या एक्सपिरियन्स प्रमाणे मला तरी असं वाटतं की दोन्हीकडे आता तर अशी वेळ आली की दोन्हीकडे सेमच झालेलं आहे. कुठे शिस्त, माझ्या साऊथ इंडियन म्हणजे साऊथ फिल्म जी मी म्हटलं की मी हैदराबादमध्ये शूट करत होते, तिथे इतके ते लोक म्हणजे टाइम टू टाइम सगळ्या गोष्टी प्रोफेशनल आहेत. त्या बाबतीत मी त्यांना मार्क देते, कारण की आम्ही आमच्या फिल्मचं शूट करायला गेलो होतो, पण इथे 1 वाजता म्हणजे 1 वाजता सगळी माणसं कामं सोडणार. म्हणजे स्पॉट बॉय पासून लाईटमॅन एव्हरीबडी. म्हणजे तुम्ही किती म्हणा की आमचा एक शॉट राहिलाय, आमचा एक नाही, हमारा ब्रेक हो गया, हम लोग जा रहे खाना खाने को. तर ती शिस्त तिथे आहे. मला नाही वाटत हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये तेवढी शिस्त अजून आहे टाइम आणि या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत. ते कुठेतरी आपण केलं पाहिजे, कारण त्याचा परिणाम आपण बघतोय सगळ्यांच्या हेल्थवरती होतोय आजकाल. ऍज इट इज म्हणजे आपल्याला, आपण ज्या वातावरणात आजकाल मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये जिकडे तिकडे राहतोय, तिथे पोल्युशन आणि एकंदरच राहणीमान, क्वालिटी ऑफ लाईफ इतकी वाईट होत चाललेली आहे. तिथे जर काय आपण ह्या बेसिक गोष्टी जर काय नाही पाळल्या तर आणखीन त्रास होऊ शकतो आणि आपल्या कामावर परिणाम होऊ शकतो. तू आता इतक्या चित्रपटात, सिरियल मध्ये कामं केलीस, तर तुझी आवडती सिरियल किंवा आवडता चित्रपट कुठला की जे काम करताना तुला असं वाटलं की मी माझं 100% याच्यासाठी दिलंय? नाही, अजूनही असं नाही वाटत आहे की मी कशाला 100% दिलंय. मला असं वाटतं, बघितल्यावर असं वाटतंच की नाही यार, अजून छान करू शकले असते, ते अजून छान करू शकले असते. पण आणि आवडतं असं सगळंच आवडतंय. म्हणजे सिरियल तर सिरियल, फिल्म तर फिल्म, नाटक पण मध्ये मी एक केलं होतं. माझी खूप इच्छा होती नाटक करायची, कारण की इतके वर्ष इंडस्ट्रीमध्ये आणि मी नाटकाला कधीच हात लावला नव्हता. मला खूप भीती वाटायची.
पण मग ते मी केलं. प्रियदर्शन जाधव आणि मी आणि ऋषिकेश जोशी, सोनाली पंडित आणि डिरेक्ट केलं होतं नीरज शिरवईकरने. आणि बाय बाय बायको नावाचं नाटक होतं. फार प्रयोग नाही झाले त्याचे, पण इट वॉज अ व्हेरी डिफरंट नाटक. सो तोही माझ्यासाठी खूप छान एक्सपिरियन्स होता इन टर्म्स ऑफ लर्निंग. कारण की प्रियदर्शन जाधव, ऋषिकेश या दोघांबरोबर एवढं काय काय शिकायला मिळालं. ते म्हणजे जे चटचट ऍक्शन, रिॲक्शन, या टायमिंग आणि छोट्या छोट्या गोष्टी ते मला सांगायचे. सो ते माझ्यासाठी खूप खूप महत्वाचं होतं. तर मी म्हणेन की तिथे मला जास्त मजा आली. तर ते लाईव्ह होतं, त्यात मला वेगवेगळ्या प्रकारचे जादूचे प्रयोग करायचे होते कारण मी मेलेली असं दाखवलंय आणि मी ते एक एक इफेक्ट्स करतेय स्टेजवरती. सो इट वॉज व्हेरी चॅलेंजिंग. पण सिरियलच्या बाबतीत म्हणायचं झालं तर बेधुंद मनाची लहर माझी खूप म्हणजे आवडती सिरियल होती. आणि त्या काळामध्ये अशा यंग जनरेशनसाठी फार सिरियल होत नव्हत्या. म्हणजे आभाळ माया किंवा ह्या सुपर्ब सिरियल होत्या. किंवा अजून कोणती होती आभाळ माया बरोबर दुसरी आणखीन एक वादळवाट म्हणा. या सगळ्या सिरियल तर अप्रतिमच होत्या. पण एक त्या जनरेशन, त्या युथला पण एक टेलिव्हिजन डेली सोप्स मध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेण्यासाठी ती खूप मस्त सिरियल होती. आणि ती मला करताना खूप धमाल आली. एक तर आमचा ग्रुप सॉलिड जमलेला होता. म्हणजे संजय जाधव ते डिरेक्ट करत होते, हर्षदा खानविलकर प्रोड्युसर होती, आणि मी, अंकुश, श्रेयस, मनवा, संजोत, सुबोध, तुम्ही सगळे आम्ही त्याच्यामध्ये होतो. आणि पुण्यामध्ये 4 दिवस महिन्यातले शूट व्हायचं. धमाल करायचो आम्ही. सो ते ऑफ स्क्रीन ऑन स्क्रीन खूप एन्जॉय केलं. त्यामुळे मला असं वाटतं की ती छान होती. आणि ऍज अ रोल मला आभाळमाया मधला माझा रोल खूप आवडला होता. शिवाय ऊन पाऊस मध्ये मी सुनील बर्वे बरोबर यांच्याबरोबर होते. त्याच्यामध्ये पण ते गुजराती कॅरेक्टर होतं आणि ती सुनील बर्वे यांच्या प्रेमात आहे आणि त्यांचं लग्न होतं, वयात थोडी जरा गॅप आहे. सो तोही मला खूप छान आवडला होता रोल. मज्जा आली होती तो करताना. आता वयात थोडी गॅप असं तू म्हणाली, त्याच्यावरून आता लाईफ मध्ये त्या गॅप वरून किती तुला ट्रोल केलं गेलं तुला आणि आनंदला, ते कुठून विषयी सांग बरं थोडं. मला खरंच कळत नाही की कुठून आलं ते, कसं आलं. आणि ते ना समजायच्या आता जसं रपरप रपरप सगळ्या युट्यूब आणि सगळ्या चर्चेचा विषय वरती त्याने आपल्या मुलीच्या वयाच्या मुलीशी लग्न केलं वगैरे वगैरे. खूप माझं असं झालं, एकतर हा खूप आधी जन्माला आलाय असं यांचं म्हणणं आहे, की मी खूप उशिरा जन्माला आले आणि मी खूप यंग दिसते. ते ठीक आहे, ते मला चालेल की मला जर काय की अरे वा किती यंग आहे हे मला चालेल. पण नंतर ना मी आधी खूप इग्नोर केलं, पण नंतर माझं असं जरा त्रास व्हायला लागला. त्रास म्हणण्यापेक्षा की का. आणि कसं होतं ना, मग आईला प्रश्न विचारायला लागले, नातेवाईक, तिचे दूरदूरचे फ्रेंड, खरंच का गं त्यांच्यामध्ये 30-35 वर्षाचं अंतर आहे वगैरे. आणि आई मला म्हणायची, अगं काहीतरी सांग. मी पहिले सुरुवातीला म्हणायचे की जाऊ दे ना, काय फरक पडतो, कितीही काही लिहा, त्यांना पाहिजे ते लिहितात, हा म्हणजे काय फरक पडणार आहे. पण मग जेव्हा आई जास्तच बोलायला इन द सेन्स की बघ ना काही, हा. आणि मग माझ्या म्हणजे नवऱ्याला पण असं झालं, यार हे काय नॉनसेन्स. सो मला मध्ये कुठेतरी जबाबदारी जाणवायला लागली की यार नाही, थोडं तरी काहीतरी आपण ट्राय करून बघूया. मग मी काही त्या प्लॅटफॉर्म्सना फोन केले, त्यांना सांगितलं की प्लीज बाबा तुमचे फॅक्ट्स चेक करा आधी, जस्ट बिकॉज मध्यंतरीच्या काळात माझा नवरा इज इन टू लॉट ऑफ योगा, स्पिरिच्युअलिटी या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि त्याने खूप अशी दाढी वगैरे वाढवलेली आणि त्याची दाढी अशी व्हाईट कलरची होती. सो मे बी तुम्हाला असं वाटलं असेल की त्याच्या प्रेझेन्समुळे तो खूप म्हातारा आहे आणि मी स्वतःला फार जास्त मेंटेन ठेवते म्हणून मी खूप यंग आहे. तर असं तुम्हाला वाटलं असेल तर प्लीज एकदा चेक करा, व्हेरीफाय करा. कारण तुमच्यावरती तुम्हाला असंख्य लोक बघत असतात. म्हणजे आजकाल सोशल मीडिया हे इतकं पॉवरफुल मीडियम झालंय, आपल्याला माहिती आहे की त्याच्यामधनं लोक कसेही विचार करू शकतात. सो तुम्ही थोडं रिस्पॉन्सिबिलिटीने वागा ना, की चेक करा की बघ खरंच असं आहे का. आणि असं नाहीये, म्हणजे 8 वर्षाचा गॅप आहे आमच्यामध्ये, विच आय थिंक इज क्वाईट नॉर्मल. तर मी त्यांना ते सांगितलं. मग काही जसं IBN आहे, लोकमत आहे किंवा काही राजश्री आहे, या लोकांनी चेंजेस केले. आणि मग अशा गोष्टी सोशल मीडियावरती हे जेव्हा चुकीचं गेलं जातं, त्याच्यावरती मग कमेंट करणारे तर आणखीन इतक्या वेगवेगळ्या थराला जाऊन कमेंट करतात की मग त्याचा आपल्यापेक्षा जास्त आय थिंक आपल्या फॅमिलीला त्रास होतो. तर ते कुठेतरी चेंज व्हायला पाहिजे. आणि थँकफुली आता ते थोडं झालेलं आहे, निर्वानिराव झालेली आहे की बऱ्याच लोकांना आता कळतंय की नाही बाबा
30-35 वर्षाचं अंतर नाही. मी वेडी आहे का? मी इट्स लाईक मॅरिंग माय ओन डॅड. म्हणजे त्याच्यातही काही करत असतील लोक तर आय हॅव नथिंग टू से अबाउट दॅट. कारण की प्रत्येकाला स्वतःचं आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगायचा अधिकार आहे. तुम्ही ना त्यांच्या घरी जाताय, त्यांची फॅमिली त्यांचं आयुष्य त्यांनी कसं जगावं, की त्यांना हेल्प करायला ना त्यांना पैसे देते ना काही करत आहे. सो हा प्रत्येकाचा हक्क आहे की त्यांना कसं जगायचंय, की कोणाबरोबर राहायचंय, कसं राहायचंय. आपण काहीच बोलू शकत नाही आणि आजकाल तर बोलूही नाहीये असं मला वाटतं. आता विजय आणि तुझं लग्न झाल्यानंतर तू पंजाबी फॅमिलीत गेलीस तर तुझं काय राहणीमान बदललं? मराठी. मी माझा नवरा म्हणतो ना की मी माझं लग्न झालं आणि माझ्या घरामध्ये शिवसेना आली. माझं घर पूर्ण महाराष्ट्रमय झालेलं आहे. का तुला ब्रेकफास्टला विजय तुला सांगतो की चलो पराठा बनवलो आणि तू त्याला म्हणते नाही आज मी थालीपीठ बनवलेलं आहे. मी आज पोहेच बनवलेले. आजही मी पोहे त्याला मराठी जेवण प्रचंड आवडतं. इनफॅक्ट आई वगैरे उत्कृष्ट मराठी बोलतो. मी त्यालाही बोलवणार आहे एकदा. उत्कृष्ट मराठी बोलतो तो, उत्कृष्ट गुजराती बोलतो तो, उत्कृष्ट स्पॅनिश बोलतो, फ्रेंच. त्याला भाषेचं भयंकर वेड आहे. तर मग तो अशी पटपट पटपट भाषा उचलतो. तो मराठी तर तो खूपच मस्त, खूपच छान बोलतो. आणि मला अजून एक वाक्यही पंजाबीचं बोलता येत नाही, विच इज अ व्हेरी सॅड थिंग. बल्ले बल्ले करता बल्ले 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 येतं की हाल की गल कर रहे हो तुसी वगैरे एवढं इतपतच येतं. आणि मग त्याची म्हणजे माझा जोक करतात ते. पण आय शुड लर्न. पण मी फार एवढा कधी इंटरेस्ट घेतला नाही. बट कसं होतं ना, माझ्या घरी आई येते किंवा घरी काम करणाऱ्या मुली पण आहेत, तर त्यांना पण म्हणजे आम्ही कायमच पहिल्यापासून सांगितलंय की माझ्या लेकीशी पण मराठीतनं बोलायचं. घरी ज्या मुली आहेत त्यांना पण, की सो दॅट तिला तिची भाषा, ह्या सगळ्या भाषा तिला पण जमतील, तिला येतील, बोलता येतील. आणि त्यामुळे ते ऐकून ऐकून ना, आणि त्याची स्वतःची इच्छा असते ते शिकायची. त्यामुळे तो अच्छा ह्याला काय म्हणतात, हा मग तो ते बरोबर लक्षात ठेवतो आणि ते पुढच्या वेळेस तो वापरतो ते वाक्यामध्ये. सासरी सगळे तुम्ही जॉईंट फॅमिली आहे? नाही. सो माझ्या नंदा दोघे तर लग्न होऊन आता एक वाशी एक लोणावळ्यात राहते. माझी सासू आहे पण तिला बरेच मेडिकल क्रिटिकल इश्यूज आहेत. त्यामुळे ती एका केअरिंग ह्याच्यामध्ये असते, कारण त्याच्यासाठी सतत त्यांना गरज असते कोणीतरी एका मेडिकल असिस्टची, आणि ते घरी राहून होऊ शकत नाहीये. सो तसं आहे. त्यामुळे सासरकडच्यांचं फार असं सतत बोललं जातंय असं होत नाही. ते घरी आले की मोस्टली हिंदी इंग्लिशमध्येच बोलणं होतं. त्यामुळे मला तेवढा पंजाबीचा सराव नाही, पण त्याला ते सगळं मी काय म्हणतात ना, मराठी 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 करून टाकलेलं आहे घरामध्ये. तू आता अभिनेत्री म्हणून राहिलीस तर तुला मुलगी एकच? करेक्ट. तर तू पहिल्यापासून ठरवलंय का की मी तिला अभिनेत्रीच बनवणार? तिला तसंच तू तयार केलंयस का? नाही नाही, आय विश आजकालची मुलं अशी आपण सांगू तर तसं ऐकून तशी तयार होतील. पण नाही, मी असं माझ्या आईने तुला मग तिच्यातला तो स्पार्क कधी दिसला आणि तुझ्या चित्रपटात तू तिलाच लॉन्च? मी नाही ऍक्च्युली लॉन्च केलंय तिला माझ्या चित्रपटामध्ये. माझ्याची जी डिरेक्टर आहे फिल्मची, प्रियांका तन्वर, ती माझ्याकडे फिल्मचं स्क्रिप्ट घेऊन आली फॉर मी टू ऍक्ट इन इट, की ही ऐक ही कथा आणि मला आवडेल की तू ही आईचा रोल करशील. सो आधी मला सांग, तू वाच आणि मला सांग कशी आहे. सो मी ती वाचली आणि मला प्रचंड आवडली, कारण मी कनेक्ट होऊ शकले. कारण माझ्या घरी किंवा माझ्या मुलीबरोबर किंवा माझ्या मैत्रिणी वगैरे आमच्या सगळ्यांच्याच आयुष्यात साधारण सिमिलर सिच्युएशन होत होती, की वेरिन त्या 13-14 वर्षांच्या होतात तेव्हा एक त्यांचं स्वतःचं एक विचार करण्याची पद्धत असते. आणि मग आईने एखादी गोष्ट सांगितली की ते त्यांना थोडीशी खटकते, मग ते त्याला विरोध करतात. मैत्रिणी सांगतात बाकी सगळेजण बरोबर, पण आई सांगते नाही, तसं नाही, म्हणजे इन रेअर केसेस. सो तसं होत होतं. आणि मला असं झालं, अरे किती सिमिलर आहे की खटके असे उडणं आणि थोडंसं समजण्यामध्ये चूक होणं. तर मी म्हटलं की मला आवडेल करायला हे. आणि मग ती म्हणाली, पण व्हॉट, मला ह्याच्यामध्ये तुझ्या बरोबर तुझी मुलगीच हवी. म्हटलं एक मिनिट, माझी मुलगी, कारण तसा बघायला गेलं तर खूप मोठा रोल आहे ते, खूप माझ्यासाठी पण तो इट वॉज लाईक अ बिग चॅलेंज, कारण दोघींवरच अख्खी कथा आहे ती, तो होल स्टोरी. सो मी तिला म्हटलं मला माहिती नाही ती कसं करेल ते, तू बघ. तिला आधी मी विचारेन तिला इंटरेस्ट आहे का. मग मी तिला गोष्ट ऐकवली, तिला खूप आवडली. म्हणेन मला आवडेल करायला, बट आय डोंट नो, आय मीन माझं मराठी कसं आहे आणि मी एवढ्या याने सो. आणि ते लंडन बेस्ड असल्यामुळे त्यात अर्ध इंग्लिश अर्ध मराठी अशा टाईपची लँग्वेज होती. तर माझी प्रियांका म्हणाली की तू काळजी करू नकोस, मी तिच्याकडनं करून घेईन इफ शी इज रेडी फॉर इट.
सो ती तशी रेडी झाली. आणि दुसरी गोष्ट, त्याच्या आधी म्हणजे लॉकडाऊन, सेकंड लॉकडाऊन वगैरे झाला तेव्हा पुष्कर श्रोत्री यांनी मला फोन केला होता. कुठची बरं, ती क्रिप्टो आजी नावाची फिल्म ते करत होते प्लॅनेट मराठी बरोबर, आणि ते लंडनला जाऊन शूट करणार होते. आणि त्यांना अशीच एक मुलगी हवी होती जी बॉर्न अँड ब्रॉटअप इन लंडन आहे पण इंडियन आहे, आणि तिच्यात थोडंसं ते ऍक्सेंट आहे आणि मराठी बोलते वगैरे असं. सो त्याने मला सनायासाठी विचारलं होतं फॉर द फर्स्ट टाइम. सो मी म्हटलं यार अगेन तिला विचारायला लागेल. आणि तिची ऑडिशन मग मी तेव्हा लॉकडाऊनच्या ह्याच्यात शूट केली, त्याला पाठवली, आणि तो म्हणाला की आम्हाला हे आवडलंय फार आणि ती येऊ शकते, करू शकते. सो आता प्रश्न आला कोविडच्या काळामध्ये लंडनला जायचा आणि वॅक्सिनेशन सर्टिफिकेट अमुक तमुक. माझं आणि माझ्या नवऱ्याचं झालेलं नव्हतं सेकंड वगैरे. सो मग मी आईला विचारलं की तू जाऊ शकशील का तिच्याबरोबर. मग माझी आई तिच्याबरोबर गेली. म्हणजे तिच्या करिअरची सुरुवात पण माझ्या आईने बरोबर जाऊन झाली. जिथे मी पण माझ्या करिअरची सुरुवात केली त्या पहिल्यांदा माझी आई यायची बरोबर. कुठल्याही फिल्मच्या किंवा कुठल्याही सिरियलच्या पहिल्या दिवसाला आई असायची बरोबर, तू सी की बाबा सगळं व्यवस्थित आहे ना, बरोबर आहे ना, माणसं कशी आहेत. सो तसं ह्यासाठी सुद्धा कसा योग आला की आई तिच्या बरोबर पहिले गेली आणि तिने ते केलं. ती अजून फिल्म रिलीज झाली नाही, ती फिल्म फेस्टिवल्स मधनं वगैरे जातीये, पण तिने तो तिचा डिसिजन होता. त्यामुळे मी कुठेही तिला किंवा मी ह्या फील्डमध्ये, डॅडी पण थोडा तुझा ह्या फील्डमध्ये आहे तर तूही तेच करावंस असं कधीच नाही केलं. ती तुला जे आवडतंय, ज्याच्यात तुला तू कम्फर्टेबल आहेस ते तू कर, पण ते तू 100% देऊन कर. एवढंच तिला आम्ही कायम सांगितलेलं होतं. आणि आय थिंक शी इज व्हेरी हॅपी. तिला मजा येते. आणि आता तिनेच स्वतः कॉन्शियस डिसिजन घेतलाय की मम्मी आता मी 2 वर्ष काही काम करणार नाही ह्या ऍक्टिंग फील्डमध्ये, मी शिकणार. म्हणजे तिला असिस्ट करायचंय. ती आता 11वीला आहे, जय हिंद कॉलेजला आहे आर्ट्समध्ये. आणि तिचं असं म्हणणं आहे की तिने आता एका आर्ट फेअर मध्ये सुद्धा इंटर्न केलं. मुंबई आर्ट फेअर असतं इथे रेसकोर्सला, झालं 4 दिवस मोठं, तर तिथे ती जाऊन तिने इंटर्नशिप केली. मग कारण माझा नवरा आर्ट बिझनेस मध्ये पण आहे, तो इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट आहे फॉर पेंटिंग्स. त्याच्यात हुसेन, रजा, सुजा असे जे सिनियर आर्टिस्ट आहेत त्यांचे पेंटिंग्स तो विकत घेतो, सेल करतो, ऍडवाइस करतो. आणि मग त्याच्यामध्ये तिला रस आहे त्या पेंटिंग्स मध्ये. कारण कायम आम्ही कुठेही फिरायला वगैरे गेलो ना, बाहेर देशी म्हणा किंवा काय, तर आम्ही सगळ्या आर्ट गॅलरीज मध्ये जातो, म्युझियम्स मध्ये जातो. मग विजय तिला शिकवतो की बा हे आर्टिस्ट कोणाचं, हे पेंटिंग कोणत्या आर्टिस्टचं आहे, हे का महत्वाचं आहे आणि ह्याच्या मागची हिस्ट्री काय आहे, ह्याचं आणखीन कुठे हे सगळं तिला. आणि तिला एक उपजतच त्याच्यामध्ये इंटरेस्ट त्यामुळे निर्माण झाला. सो ते तिला करायचंय. डिरेक्टर मध्ये तिला असिस्ट करायचंय सो दॅट शी नोज द बॅक एंड. म्हणजे मला असं वाटतं की तुझ्यासारखंच आहे, मला हे करायचंय, हे करायचंय, हे करायचंय. हा, म्हणजे मग फायनल डिसिजन. पण एक ही क्लॅरिटी आहे की मी आर्ट बिझनेस मॅनेजमेंट करणार, आर्टमध्ये हे करणार, आणि ऍक्टिंग म्हणजे समथिंग रिलेटेड टू फिल्म्स. हे तिला, हे 2 गोष्टी तिच्या कन्फर्म आहे. म्हणजे मी जेव्हा लहान होते किंवा आम्ही जेव्हा करिअरला सुरुवात केली ना, तेव्हा आम्हाला ही माहिती नव्हती की अरे यार आपण पण ना कुठेतरी खूप नाटकच करूया किंवा खूप कुठेतरी जाऊन असिस्ट करूया, शिकूया. हा मला कधी चान्स मिळाला नाही. त्याचं मला वाईट वाटतं. शिक्षण कशात झालंय, काय? मी सायकॉलॉजी घेऊन BA केलं, मेजर केलं त्याच्यामध्ये, आणि त्याच्यानंतर माझं सुरूच झालं सगळं, मग मला वेळच नाही झाला. पण ते मला असं नेहमी खटकतं की आज तिला, ह्या मुलांना किंवा इतक्या गोष्टी अवेलेबल आहेत ना टू लर्न, टू एक्सपिरियन्स, की त्याचा खूप फायदा होतो तुमच्या कामामध्ये किंवा ऍक्टिंगमध्ये म्हणा. तर ती मला एक रुखरुख कायम अशी होती की मी ना त्यावेळेस फटाफटा कामं करायला सुरुवात केली. तेव्हा मलाही जर काय हे कोणी सांगितलं असतं किंवा कळलं असतं, गाईड केलं असतं, कोणी प्रॉपर गाईड केलं असतं, तर मी कदाचित आणखीन जास्त इव्हॉल्व्ह झाले असते, त्यामध्ये आणखीन जास्त शिकले असते आणि कदाचित माझ्या कामात आणखीन जास्त फरक पडला असता. जे तिला करायला मिळतं आणि तिला ती क्लॅरिटी आहे की हा मी जाऊन आधी शिकणार, मी जाऊन आधी असिस्ट करणार आणि मग नंतर मी ऍक्टिंगला परत सुरुवात करेन. सो हा तिचा कॉन्शियस डिसिजन आहे आता. म्हणजे आता ऍक्टिंग हे तिची हॉबी आहे, अजून ती ठरवते का? करेक्ट. एनिवे, तू जेव्हा हा चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात आलीस, तर त्यावेळेला असं काही एक धोरण होतं का मनामध्ये की ह्याच्या पुढे मी चित्रपट निर्मितीच करणार? आणि चित्रपट निर्मिती करताना तू फायनान्स तुझा तू घेतलास की बाहेरून लोन वगैरे घेऊन केलंस? सो जेव्हा डिरेक्टर माझ्याकडे फिल्म घेऊन आली तेव्हा ती ऍक्टिंगसाठी म्हणून आलेली होती. पण त्याच्या आधीच ना
मला कायम असं वाटत होतं की आपण प्रोड्यूस करावं. ही कायमच माझ्या मनात इच्छा होती की आपण आपलं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस असावं, पण असं कधी झालं नव्हतं. मी कथा ऐकायला सुरुवात केली होती, रायटर्सना भेटत होते किंवा काही छान काही मिळालं तर करूया म्हणून असं, पण तसं काही असं हिट होत नव्हतं. आणि मग जेव्हा ही स्टोरी आली तर आफ्टर अ वाईल मी असा विचार केला की अरे आपण सगळीकडे शोधतोय, हीच फिल्म आपण का प्रोड्यूस करू नये, ह्याच फिल्मला घेऊन आपण सुरुवात करूया. कारण हा सब्जेक्टही वेगळा आहे. मराठीमध्ये आई मुलीचा, एका वयात येणाऱ्या टीनेजर मुलगी आणि आई, सिंगल आई, ह्यांचा असं टच कोणी केलेलं नाही आतापर्यंत तरी माझ्या माहितीत तरी. सो आपण हे करूया का. सो मी माझ्या नवऱ्याशी हा विषय बोलून दाखवला आणि तो म्हणाला तुला जर काय असं वाटतंय की यु नो इफ यू आर सो पॅशनेट अबाउट द सब्जेक्ट देन करूया आपण. पण ऑफकोर्स काय म्हणतात ना, एवढं अख्खं शिवधनुष्य पेलायचं इज एका मराठी माणसाचं मी सांगते की मला असं वाटतं बरेच वेळेला आपण मराठी माणसं रिस्क घ्यायला खूप, स्पेशली इन टर्म्स ऑफ बिझनेस, हा बिझनेससाठी, त्यासाठी नॉन महाराष्ट्रीयन माणूस पटकन धडाडीने एक उडी टाकतो. तसं तिथे मला थोडंसं कुठेतरी असं वाटत की बापरे पण होईल का. त्याने पुश केलं जास्त आणि म्हणून म्हटलं ठीक आहे आपण प्रोड्यूस करूया. आणि ऑफकोर्स बजेट खूप जास्त होतं, फिल्म लंडनमध्ये शूट करायची होती. मग ती सगळी सबसिडीची गणितं वगैरे कोणीतरी मला सांगितलं आणि मग मी पार्ट फायनान्स करूया असा विचार केला. आणि मग आणखीन एक फायनान्सर होते, त्यांना बरोबरीला घेतलं आणि ते आणि मी असं पैसे एकत्र घालून फिल्म करूया. बरं, फिल्मसाठी मग मी सगळी जुळाजुळव सुरू केली, रायटर अमुक तमुक हे ते सगळं झालं, प्रत्येकाला सायनिंग अमाऊंट दिली, सगळं. आणि नंतर मग माझ्या पार्ट फायनान्सरचा प्रॉब्लेम आला अँड ही सेड आय कॅनॉट नाऊ फायनान्स द फिल्म. हा, ते बॅकआउट झाले आणि मग सगळं माझ्या खांद्यावरती आलं. बरं, तोपर्यंत मी इतकी थोडी पुढे गेलेली होते की आमचं असं म्हणणं झालं की आपण एक प्रोडक्शन हाऊस सुरू करतोय, सुरुवात झालेली आहे, तर आता थांबूया नको, जसं होईल तसं वी विल मॅनेज. म्हणजे ते तिथे माझा नवरा म्हणाला आपण करू, काहीतरी करू, डोंट वरी, यू फोकस ऑन युअर वर्क, तू तुझ्या निर्मितीवरती, तुझ्या कामावरती, या सगळ्यावर फोकस कर, वी विल डू समथिंग. आणि मग असं करून त्याची निर्मिती झाली. मग ती एकटीने मी फायनान्स फिल्म केली आणि एकटीने सगळं केलं. ऑफकोर्स एकटीने म्हणण्यापेक्षा काय म्हणतात त्याला, माणसं होती मदतीला. मी बऱ्याच जणांचे इंडस्ट्री मधल्यांचे ऍडवाइस घेतले, लोकांना विचारलं, माझी मित्रमंडळी, त्यांनी मला खूप मदत केली त्यांचा त्यांचे काही गायडन्स देण्यामध्ये. आणि पण मग मी सगळ्यामध्ये लक्ष घालून होते. मग ते कॉस्ट्युम असू दे, ते रायटिंग असू दे, ते सिनेमॅटोग्राफी असू दे, इन द सेन्स उगाची नको ती काय म्हणतात ना, काय म्हणतात बरं त्याला, उगाच त्यांना त्रास नाही दिला, पण इथे काय आहे, इथे काय नाहीये, मग ह्याच्यामध्ये चांगलं काय येऊ शकतं का, मग कॉस्ट्युम मध्ये हे करू शकतो का, ते अशा सगळ्या डिपार्टमेंटमध्ये मी लक्ष घालून होते. आणि अशा प्रकारे ती फिल्म छान आम्ही लंडनमध्ये शूट करून आलो. पण मी असं म्हणेन की कोणत्याही प्रोड्युसरला, फर्स्ट टाइम प्रोड्युसरला, की फिल्म बनवणं हे खूप सोपं आहे, खूपच सोपं आहे, काहीच नाही, आपण करूच शकतो ते. पण फिल्म बनल्यानंतर त्याचं पुढे काय करायचं, ती कशा प्रकारे सेल करायची, तिचं कसं मार्केटिंग करायचं, ह्या गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत आणि त्या खूप कठीण आहेत. आणि त्या नवीन एखादी व्यक्ती प्रोड्युसर म्हणून येत असेल, मी माझ्या अनुभवावरनं सांगते की मी जरी ह्या इंडस्ट्रीमधले असली तरीही मला खूप त्रास झाला, खूप कठीण गोष्टींना सामोरं जावं लागलं. आणि मला स्टील असं वाटलं की मी ह्या गोष्टी आधी करायला पाहिजे होत्या, मी ह्या गोष्टी आधी माहिती करायला पाहिजे होत्या. सो मी ते सगळ्यांना सांगू इच्छिते की प्लीज कोणालाही प्रोड्यूस करायचे, फिल्म म्हणा किंवा थिएटरमध्ये म्हणा किंवा सिरियल म्हणा, तर प्लीज नंतरचा विचार आधी करा की ह्याचं पुढे रिटर्न्स मध्ये आपण कसा. आणि इट्स अ सॅड थिंग की आपण म्हणतो एखादी कलाकृती जास्त महत्वाची असते, ती कलाकृती करण्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, बट ऍज अ प्रोड्युसर तुम्ही त्याच्या बिझनेस पॉइंट व्ह्यू कडे पण जास्त लक्ष दिलं पाहिजे. मला हेच तुझ्या तोंडून ऐकायचं होतं, कारण मला अनेक जणी विचारतात की मला पण सिनेमा काढायचा आहे, मला पण सिनेमा काढायचा आहे. तर त्याला मी हेच सांगत असते आणि माझं हे चॅनल काढण्यामागेचा अर्धा उद्देश तोच आहे की तुम्ही जर रेग्युलर पाहिलं तर तुमच्यासाठी वर्कशॉप आहे. काय काय अडचणी येतात, कुठली कुठली अंग असतात चित्रपट काढताना आणि त्याला किती पैसे खर्च येतात. मी वेळोवेळी आलेल्या
प्रोड्युसर्स कडून किंवा अभिनेत्यांकडून अभिनेत्रींकडून की किती पैसे मिळतात, या स्टँडर्डच्या व्यक्तीला किती मिळतात, किंवा एक गाणं करायचं असेल तर किती खर्च होतं, हे साधारण तुम्हाला कळतं. म्हणजे तुम्हाला कळतं की किती पैसे लागतात. निर्मिती करताना काय काय अडचण येतात हे सगळं तुझ्यासारख्या येणाऱ्या गेस्टच्या तोंडून त्यांना ऐकायला मिळतं. त्यामुळे तू याविषयी अगदी सिनेमा बनवलास, अप्रतिम झालं, परंतु काय तुझी घातलेले पैसे तुला किती मिळाले? घातलेले पैसे तर ऑफकोर्स तेवढे मिळाले नाहीत, टू बी व्हेरी ऑनेस्ट. आणि मी असं म्हणेन की फिल्म कितीही छान तुम्ही बनवली, कितीही सुंदर जरी, असं म्हणतात ना की अरे तुमची फिल्म चांगली झाली असेल, तुम्ही फिल्म चांगली केली असेल तर तुम्हाला पैसे मिळणार, असं काही नसतं. शेवटी मी म्हणते की हे सगळं ना नशिबाचा भाग आहे. प्रत्येक चित्रपट जसं आपण प्रत्येक व्यक्ती एक नशीब घेऊन येते, तिचं हॉरोस्कोप लिहिलेलं असतं, तशीच ती फिल्म सुद्धा ज्या क्षणी तिची बांधणी सुरू होते त्यावेळेस तिचा जन्म होतो आणि तिची पत्रिका बनते या फिल्मचं काय होणार आहे. कारण मोठ्यातली मोठी फिल्म, प्रोडक्शन मोठं असू दे, ऍक्टर्स मोठं असू दे, किती काही असू दे, ते पडू शकतात. कोणीच त्याच्यामध्ये नावाजलेलं नाहीये. छोट्याशा बजेटमध्ये फिल्म बनवले, मे बी लिटल 20-25 lakhs मध्ये पण फिल्म बनवले, गावाकडनं बनवले. तीही फिल्म अचानक लोकांपर्यंत कशी करून पोहोचू शकते, लोक त्याला दाद देऊ शकतात आणि ती अचानक ओव्हरनाईट हिट होऊ शकते. त्यामुळे असं कुठचाच फॉर्म्युला आहे असं मला वाटत नाही. एक पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे येस, तुम्हाला त्या फिल्मसाठी, त्या स्क्रिप्टसाठी, त्या स्टोरीसाठी जे जे गरजेचं आहे ते देणं गरजेचं आहे. ते दिलंच पाहिजे असं मला वाटतं. कारण की तिथे कुठेही काय म्हणतात ना, म्हणे काचकूच नाही करायची, तिथे स्टिंजीपणा नाही करायचा की अच्छा ह्या फिल्मसाठी जर काय असा लुक हवाय तर हे लोकेशनच पाहिजे, तेव्हा नाही चल ना हे 5 लाखाचं आहे तर 1 लाखामध्ये हे इकडे होऊन जाईल, हे करून नाही. तिथे मग तुम्ही ते जमत नाहीये ना आणि हे तुम्हाला करायचं, एक काहीतरी सुवर्ण मध्ये साधा, पण ते छान प्रकारे करा की जेणेकरून तुम्हाला उद्या, जसं आज मला मायलेकच्या बाबतीत वाटतं की मायलेकसाठी जे जे गरजेचं होतं ना ते सगळं मी केलं. मग ते कॅमेरा असू देत, मग ते कॉस्ट्युम्स असू देत, लोकेशन्स असू देत, जे जे गरजेचं आहे तिथे मी कुठेही एक काय म्हणतात ना स्टिंजीपणा केला नाही, का तर ती फिल्म छान दिसावी, ते आपलं पहिलं कर्तव्य. मग त्यानंतर त्या फिल्ममध्ये मग त्यानंतर इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुम्ही कशी त्याची मार्केटिंग करताय, पब्लिसिटी करताय. म्हणजे जितकं बजेट तुम्ही फिल्म बनवायला घातलेलं असतं, मला असं वाटतं आजच्या घडीला कदाचित तेवढंच बजेट तुम्हाला डोक्यात ठेवलं पाहिजे की तुम्हाला त्याचं मार्केटिंग करायला पाहिजे स्मार्टली. कारण एवढ्या गोष्टी लोकांच्या समोर आजकाल येत आहेत. मग ते वेब सिरीज असू देत, नाटकं असू देत, युट्यूबवरचे काही शोज असू देत, फिल्म्स असू देत, एवढं कंटेंट येत आहे ना, त्यामध्ये तुम्हाला एस्टॅब्लिश व्हावं लागतं, तुम्हाला जाणीव करून द्यायला लागतं की ओके आमची पण ही फिल्म येते, आमचंही हे प्रोडक्ट येतोय. त्यासाठी तुम्हाला घुसून ती मार्केटिंग करावी लागते आणि त्यासाठी करेक्ट माहितीचा व्यवस्थित माणूस असा मिळणं गरजेचं आहे की ह्या सगळ्या गोष्टी जो तुम्हाला गाईडलाईन त्याच्यासाठी गाईड करेल. सो ते खूप महत्वाचं आहे. कारण तुम्ही छान फिल्म बनवलीये पण ती व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचलीच नाही तर लोक तरी कसे बघायला येणार. तर ती त्या टार्गेटेड ऑडियन्सकडे पोहोचणं गरजेचं आहे. सो ते मला असं वाटतं त्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि ते सुरुवातीलाच फिल्म ज्यावेळेस तुम्ही बनवत असता त्यावेळेस बऱ्याच गोष्टी, जसं मी त्याचा विचार केला नाही की बा काही इनकॉर्पोरेट करतो आपण काही प्रोडक्ट्सना, तर तिथेही तुम्ही पैसे स्पॉन्सरशिप म्हणतो त्याला, की ज्याच्यामध्ये सपोजिंग एखादा सीन आपण त्याच्यामध्ये हे करतो, इंटिग्रेशन करतो, तशा काही गोष्टी करू शकता. सो या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला ती व्यक्ती, प्रोफेशनल मार्केटिंग व्यक्ती वगैरे जी आहे तिला तुम्ही आधीपासूनच घेतलं ऑन बोर्ड, ते तुम्हाला गाईड करू शकते. जसं तुम्हाला फायदा होईल सो दॅट तुम्ही सिक्युअर करत जाता तुमचे काही अमाऊंट इन टर्म्स ऑफ युअर प्रोडक्शन. सो ह्या गोष्टी ना खूप गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये. आणि मला असं वाटतं, मी आता मध्यंतरी पण एका चॅट शोला आणि एका इंटरव्ह्यूला गेले होते जिथे आम्ही हेच म्हणत होतो की अशा प्रकारचं एक पॅनल झालं पाहिजे, अशा प्रकारचं एक वर्कशॉप झालं पाहिजे की जेणेकरून जिथे नवीन प्रोड्युसर्सना अशा प्रकारची सगळी माहिती दिली गेली जाईल आणि त्याच्यामधनं मग छान निर्मिती होतील. छान जिथे नवीन येणारे प्रोड्युसर पहिल्याच फिल्ममध्ये तोटा झाला म्हणून घाबरून पुढे काहीच करणार नाही, असं होणार नाही. की आपल्याला आज आपली मराठी इंडस्ट्री आणखीन मोठी करायची, म्हणजे साऊथ इंडस्ट्री आहे, हिंदीची इंडस्ट्री आहे, त्याच्यामध्ये आपल्याला टक्कर द्यायची. तर
आपण एकत्र आलं पाहिजे की आपण आपल्याकडे जे येणारे फायनान्सेस आहेत, प्रोड्युसर्स आहेत, त्यांना कशा प्रकारे ठेवू शकतो आपल्या जवळ आणि आणखीन प्रोत्साहित करू शकतो की त्यांनी आणखीन निर्मिती करावी, जेणेकरून आपण कलाकार मंडळी, मग ती डिरेक्टर असोत किंवा रायटर्स असोत, ऍक्टर्स असोत, यांना छान जास्तीत जास्त चांगलं काम करता येईल आणि एकोप्याने आपण आपल्या मराठी इंडस्ट्रीला आणखीन एक काय म्हणतात ना, एक प्रोफेशनल दर्जा जास्त देऊ शकतो. एक ग्लॅमर जे आपण नेहमी म्हणतो ना की मराठीच्या फिल्म्सना ग्लॅमर नाहीये, काय म्हणतात ना, ग्रँजर नाहीये, तर ते येऊ शकतं. कारण ह्या व्यक्ती ज्या येत आहेत त्यांना एक कुठेतरी पाठबळ मिळेल, एक गायडन्स मिळेल आणि तो गायडन्स त्यांना नक्की कामी येईल असं मला वाटतं.